नमस्कार मंडळी, अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलच्या या मूळव्याध संपूर्ण मार्गदर्शन या विशेष मालिकेत आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिल्या 2 भागात आपण मूळव्याधाची कारणे, लक्षणे आणि योग्य आहाराबद्दल जाणून घेतले. आजचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण आज आपण बोलणार आहोत आयुर्वेदिक औषधे आणि घरगुती उपायांबाबत. असे उपाय जे तुम्ही घरी सुद्धा करू शकता. या अनुषंगाने अनेकदा रुग्ण विचारतात, डॉक्टर ऑपरेशन टाळता येईल का, किंवा घरच्या घरी काही उपाय करता येतील का? याचे उत्तर हो असेच आहे. पण ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही योग्य वेळी योग्य औषधांची निवड करता आणि योग्य पथ्य पाळता. निसर्गाने आपल्याला अशा अनेक वनस्पती दिलेल्या आहेत ज्या मूळव्याधीच्या गाठी कमी करण्यासाठी सुकवण्याची ताकद ठेवतात. आज आपण त्याच काही औषधी वनस्पतींची शास्त्रीय माहिती जाणून घेणार आहोत. मूळव्याधाचा आपण सुरुवातीला स्थानिक उपचार काय करायचा याबाबत पाहूया. समजा तुमचं मल मूत्र याला अवरोध होत असेल, पोट म्हणावं तसं साफ होत नसेल, तर अशा वेळेस स्नेहयुक्त द्रव्यांचा उष्ण काढा किंवा वातशामक औषधांमध्ये थोडस तेल तूप घेऊन किंवा वातशामक औषध सिद्ध दूध किंवा तेल याचं सेचन करावं, किंवा तुम्ही टब्बात घेऊ शकता. मूळ खूप ताट आहेत, स्पर्श झाला तरी खूप वेदना होतात, खाज आहे, ठणका आहे, सूज असेल, तर अशा वेळेस तेल अभ्यंग किंवा तेलाचा पिचू ठेवायचा. तेलाचा पिचू म्हणजे जी तेल आहेत तर तेलामध्ये कापसाचा बुळा बुडून त्या ठिकाणी तो ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर शेवग्याचा पाला आहे, या शेवग्याच्या पाल्याची पोटली बांधून तुम्ही त्यानेच शेकवू शकता, किंवा गरम पाण्यामध्ये किंवा टब्बात घेऊ शकता. एरंड तेलाचा पिचू म्हणजे एरंड तेल, कापसाचा बोळा एरंड तेलामध्ये बुडवून त्या ठिकाणी लावू शकता. शतदौत घृत आहे, कैलास जीवन आहे, हे गुदमार्गाला त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. याने ठणका, आग, सूज कमी होण्यासाठी मदत होते. गुदद्वाराच्या ठिकाणी खाज किंवा जळजळ होत असेल तर ताज्या कोरफडीचा गर लावल्याने सुद्धा त्याला खूप चांगल्या पद्धतीने फरक मिळतो. त्याचबरोबर अश्वगंधा आहे, तुळस आहे, डोरली आहे, पिंपळी आहे, यांचे धूपन म्हणजे जो धूर येतो तो त्या ठिकाणी तुम्ही मोडांना देऊ शकता, किंवा याचा लेप सुद्धा तुम्ही करू शकता. धूपन केलं, लेप केला, किंवा तुम्ही त्याला तेल त्या ठिकाणी तेलाचा पिचू ठेवत असेल तर याने काय होतं, ते जमलेले जे दुष्ट रक्त आहे तर ते कमी होतं, किंवा ते गळून जातं, किंवा तो जो मोड आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये नरम पडतो. त्यामुळे रोग्याला वेदना कमी होतात, खूप चांगल्या पद्धतीने बरं वाटतं. पण या व्यतिरिक्त सुद्धा जर मोडाचा ठणका जर जात नसेल, असह्य वेदना होत असेल, पेशंटला नीट चालता येत नाही, बसता येत नाही, त्याला लपवून ते ठेवता येत नाही, तर अशा वेळेस आयुर्वेदातला अत्यंत महत्वाचं वेदन कर्म किंवा जलौकाचरण, त्या जवळच्या भागाला जलौकाचरण केल्या, जळू लावल्या तर लगेचच्या लगेच सुद्धा पेशंटला फरक पडतो. जवळजवळ 70% 80% पेशंटला लगेचच्या लगेच फरक पडतो. त्याबरोबर सीड्स बाथ आहे, म्हणजे तुम्ही टब बाथ आहे, याने सुद्धा खूप तातडीचा फरक पडतो. अनेक रुग्णांना प्रचंड वेदना असते, सूज असते, अशा वेळेस हा सीड्स बाथ घेतला तर त्याचा उपयोग चांगला होतो. एका मोठ्या टबामध्ये कोमट पाणी घ्यायचं, जितकं आपल्याला सहन होईल, त्याच्यामध्ये थोडंसं त्रिफळा चूर्ण असेल, हळद असेल, किंवा पटोल चूर्ण किंवा आडूळसा चूर्ण असेल, हे तुम्ही त्याच्यामध्ये टाकून अगदी 10 ते 15 मिनिटं जर तुम्ही त्यामध्ये बसला तर त्या भागातील रक्ताभिसरण, सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीने वाढतं, जंतू संसर्ग कमी होतो आणि सूज उतरते. हे तुम्ही दिवसातून 2 वेळा 3 वेळा सुद्धा करू शकता. विशेषतः ज्या वेळेस तुम्हाला टॉयलेटला जायचं आहे तर टब बाथ घेतल्यानंतरच तुम्ही टॉयलेटला गेलं तर त्याचा परिणाम चांगला होईल. तिकडून आल्यानंतर जर तुम्हाला जर वेदना होत असेल टॉयलेटवरून आल्यानंतर, तर अशा वेळेस तुम्ही पुन्हा टब मध्ये बसू शकता. त्याने टॉयलेटची जागा ही खूप जे कडक झालेला असतो ते खूप चांगल्या पद्धतीने नरम होऊन वेदना सुद्धा लगेचच्या लगेच थांबतात. आता मूळव्याधाच्या काय अवस्था आहेत
जसं काहींचं पोट साफ होतं, काहींचं बिलकुल होत नाही. आता आपण जाणून घेऊ की ज्यांचं पोट चांगल्या पद्धतीने साफ होतंय परंतु त्यांना मूळव्याधाचा त्रास आहे. मग अशा वेळेस तुम्ही ताक घेऊ शकता, ताकामध्ये ओवा टाकून घेऊ शकता. दुपारी जेवणानंतर ताकात जर काय ओवा पूड किंवा सैंधव मीठ टाकून जर पिलं, त्यामुळे तुमचे गॅसेसही कमी होतील आणि मूळव्याधीच्या संदर्भातील वेदना सुद्धा चांगल्या पद्धतीने थांबतात. ज्या ठिकाणी पचनशक्ती मंदावलेली आहे, जाठराग्नी मंद झालेला असेल, त्याच ठिकाणी ताकाचा उपयोग करा. ताकाचा उपयोग करण्यासाठी तुम्ही आणखीन एक चांगल्या प्रकारे जर बोललं तर चित्रक सिद्ध ताकाचा प्रयोग करता येईल. चित्रकाचं जे चूर्ण आहे ते दह्यामध्ये चांगलं मिसळायचं, त्याचा चांगला असा जाडसर लेप मडक्याच्या आतमधून करायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकून ते दही विरजन लावायचं आणि ज्यावेळेस ते दही सिद्ध होईल त्यावेळेस या दह्यामध्ये पाणी 1/4 पाणी टाकून चांगलं ते घुसळलं की ते जे ताक तयार होतं किंवा जे लोणी तयार होतं याने मूळव्याधाला खूप चांगल्या पद्धतीने फरक पडतो. मूळव्याधाची जी सूज आहे, ठणका आहे, त्याबरोबर अपचन असल्यास किंवा अपचन होऊन जर पोट फुगत असल्यास तर ह्या ताकाने खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर पोट फुगत असेल, म्हणावं तसं साफ होत नसेल, अस्वस्थ वाटत असेल तर ताकाबरोबर हिंगवाष्टक चूर्ण जरी तुम्ही घेतलं किंवा ताकाबरोबर बाळ हिरड्याचं जरी तुम्ही चूर्णाचा वापर जर काही केला तर त्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फरक आपल्याला जाणवतो. रुग्णाचं जी काही ताकद असेल, कुठला काळ चालू आहे, त्याला विकार कुठला आहे याचा विचार करून ताकाचा प्रयोग हा 7 दिवस करू शकता, 10 दिवस करू शकता, 15 दिवस करू शकता किंवा महिनाभर केवळ आणि केवळ ताकावरती जरी राहिलं तरी चालू शकतं आणि याने खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट पेशंटला एकंदरीत दिसतात. विशेषतः जे खूप त्रासले ते मग त्याच्यामध्ये फक्त ताक आणि चपाती, ताक आणि भाकर, ताक आणि भात एवढा जरी आहार घेतला तर त्याचा उपयोग चांगला होतो. आणि अशा वेळेस याचबरोबर तुम्ही ताकामध्ये साळीच्या लाह्यांचं पीठ करून ते कालवून जरी खाल्लं तर त्या पचनाला पण हलकं जातं आणि मूळव्याधाला पण फायदा होतो. महत्वाचं म्हणजे ताकाने नाहीसे झालेले जे मोड आहेत ना ते पुन्हा उत्पन्न होत नाही. कारण ताक जर काय आपण झाडावरती किंवा गवतावरती जर काही शिंपडलं तर तेथील गवताचे जे अंकुर आहेत किंवा जी मुळं आहेत ती पूर्ण प्रकारे कायमस्वरूपी नाहीसे होतात. जर त्याचप्रमाणे जर जो व्यक्ती ताकाचा प्रयोग किंवा ताकाचा वापर चांगल्या पद्धतीने करत असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा मूळव्याध हा मुळापासून निघून जाण्यासाठी खूप मदत करतो. ताकाने स्रोतस्य मोकळे होतात, अन्नरस चांगल्या पद्धतीने धातूत मिसळतो, त्याने पोषण चांगलं मिळतं, शक्ती वाढवतो आणि शेकडो वात आणि कफाच्या संदर्भातील जे आजार आहेत ते नाहीसे होतात. त्याचबरोबर ताकापासून तयार केलेले तक्रारिष्ट आहे तर हे सुद्धा पचन करण्यासाठी, रुची वाढवण्यासाठी, वर्ण सुधारण्यासाठी, कफ आणि वाताच्या संदर्भातील दोष नाहीसे करण्यासाठी, टॉयलेटच्या ठिकाणी जर सूज असेल, ठणका असेल, खाज असेल ते नाहीसे करण्यासाठी किंवा शक्तिवर्धक म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. ज्यांना अपचन होऊन सारखी बसरट टॉयलेटला होते, बसरट मल बाहेर येतो, त्या ठिकाणी तक्रारिष्टाचं खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. आपण मगाशी जे चित्रक सिद्ध जे ताक सांगितलं होतं म्हणजे दही तयार करून त्याच्यापासून आपण ताक तयार करायला सांगितलं होतं तर त्याच प्रकारे भारंगीचं मूळ आहे किंवा कांचन आहे किंवा गुळवेल आहे किंवा पंचकोल हे जे एकंदरीत सगळ्या यांचं मिश्रण आहे तर यांचाही असाच उपयोग करून मूळव्याधाला खूप चांगल्या पद्धतीने फरक पडतो. हा सर्व प्रयोग म्हणजे ज्यांचं पोट साफ होत आहे अशा व्यक्तींसाठीच फायदेशीर ठरतो. ज्यांना पोट साफ होत नाही, अत्यंत कडक शौचालय होते, त्यांनी ताक टाळावं. तसेच अत्यंत उष्णता ज्यांची वाढलेली असेल शरीरात, तसेच इतर उष्ण काळामध्ये जसा उन्हाळा आहे, ऑक्टोबर हीट आहे, शरद ऋतू आहे, अशा वेळी सुद्धा ताक टाळलेलं चांगलं. फिशर असेल, फिच्युला असेल अशा अवस्थेमध्ये सुद्धा ताक टाळावं. त्यामुळे पहिल्यांदा डॉक्टरांकडून कन्फर्म करून घ्या तुम्हाला त्रास काय होते. मूळव्याधाचा असेल तरच तुम्ही त्यावेळेस वापर करा. पण उन्हाळ्यामध्ये, ऑक्टोबर हीट मध्ये सुद्धा जरा ताकाचा वापर हा जरा तारतम्याने करावा लागतो. ताक चांगला आहे म्हणून तुम्ही कशाही पद्धतीने जर त्याचा वापर केला तर मात्र त्याच्या उष्णतेमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा ज्यांचं पोट साफ होत नाहीये त्यांना आणखीन स्वरूपात त्रास होऊ शकतो. कारण ताकाने जुलाब सुद्धा थांबतात आणि ज्याचं पोटच साफ होत नाही त्याचं काय हाल होऊ शकेल. म्हणून
ज्ञान असणं हे गरजेचं आहे. आता ज्यांना शौचाला खडा होतोय, मलाचे खडे होतात आहे, तर यांच्यासाठी चिकित्सेचा किंवा ट्रीटमेंटचा जो प्रोटोकॉल आहे किंवा जे चिकित्सा सूत्र आहे ते वेगळं आहे. या ठिकाणी आपण हिरड्याचा वापर करू शकतो. यस्य माता गृहे नास्ती तस्य माता हरितकी असे आयुर्वेद तज्ञांनी सांगितले आहे. म्हणजे हरितकीला आई किंवा धात्री सारखं सुद्धा हे केलेलं आहे, माता म्हणून सुद्धा संबोधलेलं आहे. इतकी हे आपल्या आरोग्याची काळजी घेत असते. हिरड्यामुळे पोट साफ होतं, मल मऊ होतो, पचन सुधारतं आणि त्यामुळे मूळव्याधाच्या प्रत्येक औषधामध्ये जवळजवळ हिरड्याचा वापर केलेला असतो. बाळ हिरड्याचा वापर केलेला असतो. बाळ हिरड्याचं चूर्ण आपण वापरू शकतो किंवा गंधर्व हरितकी चूर्ण हे जुलाब करण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा वापर होतो. तेल तुपात तळून सातूचे पीठ घातलेला कोवळा करंजाचा पाला जेवणापूर्वी खाला तर त्याचाही खूप चांगल्या पद्धतीने फायदा होताना दिसतो. गुळाबरोबर सुंठ असेल किंवा गुळ आणि पाठाचूर्ण असेल किंवा गुळ आणि जबक्षार असेल आणि त्याबरोबर तूप जर काय घेतलं तर याचा उपयोग सुद्धा मूळव्याधामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसतो. त्याचबरोबर गोमूत्र हरितकी नावाचं जे औषध आहे, तर गोमूत्र हरितकी याच्यामुळे ज्याने कफ प्रकृती आहे तर याच्यामध्ये ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे, त्वचा विकार आहे, सूज आहे, डायबिटीज आहे, पोटाच्या संदर्भातील तक्रारी आहेत, शरीरावरती गाठी असतील, त्याबरोबर वजन जास्त वाढलंय, ॲनिमिया आहे, सांध्यांच्या संदर्भातील तक्रारी आहेत, कफाच्या संदर्भातील तक्रारी आहेत, याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याचबरोबर वर्धमान पिंपळी रसायन जे यकृतासाठी आणि पचनासाठी खूप चांगल्या पद्धतीचं लाभदायक ठरतं. पिंपळी घेतली, त्याच्यामध्ये 1 कप दुधामध्ये टाकली, त्यात 1 कप पाणी मिक्स केलं आणि ती सगळं पाणी आटवलं आणि त्यानंतर ती शिजलेली पिंपळी चांगली वाटून दुधामध्ये चांगली मिसळायची. त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे चांगलं तूप घालायचं आणि ते प्यायचं. पहिल्या दिवशी 3 पिंपळ्यांनी सुरुवात करा, दुसऱ्या दिवशी 4, असं प्रत्येक दिवशी 1-1 पिंपळी आपण जर काय वाढवत 10 पिंपळ्यांपर्यंत गेलो आणि त्यानंतर पुन्हा 1-1 पिंपळी कमी करत पुढच्या काही दिवसांमध्ये ते पुन्हा 3 पिंपळ्यांवरती आलो तर त्याला वर्धमान पिंपळी रसायन असं म्हणतात. आणि या वर्धमान पिंपळी रसायनने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा जो फरक आहे पचनावरती आणि एकंदरीत पचनमय संस्थेवरती तो खूप चांगल्या पद्धतीने दिसतो. त्याचबरोबर धामासा चूर्ण आहे, बेल चूर्ण आहे, ओवा आहे, सुंठ आहे, हे सर्व पाठा चूर्णाबरोबर मिक्स केल्यानंतर सुद्धा मूळव्याधाची जी वेदना असते ती वेदना थांबण्यासाठी मदत होते. सगळ्यात महत्वाचं औषध अभयारिष्ट आहे. हे एक प्रकारचं आयुर्वेदिक लिक्विड आहे. जेवणापूर्वी घेतल्यास त्याने खूप चांगल्या पद्धतीने पचन सुधारतं. मूळव्याधीमध्ये होणारा जो त्रास आहे तो चांगल्या पद्धतीने कमी होतो. अभयारिष्ट चांगली भूक आणतं, चांगलं पचन करून घेतं, पोट साफ करण्यासाठी मदत करतं, यकृताची ताकद वाढवतं. मूळव्याध असेल, ग्रहणी असेल, पांडुरोग असेल, त्वचा विकार असेल किंवा हृदयाच्या संदर्भातील तक्रारी, पोटात वाताचा गोळा तयार होणं, या सर्व विकारासाठी अभयारिष्टाने खूप चांगल्या पद्धतीने फायदे होताना दिसतात. त्याबरोबर आपल्या घरातल्या काळ्या मनुका आहेत तर रात्री रोज 20-25 जर काळ्या मनुका पाण्यात भिजत ठेवल्या आणि ते चांगलं सकाळी दुसऱ्या दिवशी चांगलं कुस्करून ते जर पाणी जर काही पिलं आणि त्याबरोबर मनुका जर काही घेतल्या तर याने सुद्धा पोट साफ होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. मांस कमी झालेलं दिसतं, यकृताला खूप चांगल्या पद्धतीने त्याने फायदा होताना दिसतो. त्याबरोबर आपलं एरंड तेल आहे. रात्री झोपताना कोमट दुधामध्ये गरम पाण्यामध्ये जर एरंड तेल टाकून जर काही घेतलं तर त्यानेही पोट साफ होण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये मदत होते. मूळव्याधाने निर्माण होणार जर काही वाढला तर त्याने पोट फुगतं, अस्वस्थ वाटतं, पोटामध्ये छातीवरती दाब येतो. अशा स्वरूपातील तक्रारी असेल तर विशेषतः जड पदार्थ आणि वृक्ष पदार्थ जर काही आहारामध्ये जर असेल तर टॉयलेटला कडक होऊन बद्धकोष्ठता वाढते आणि मग त्यानंतर उदावरतासारखे किंवा पोटफुगीसारखे आजार वाढताना आपल्याला दिसतात. अशा वेळेस कधी कधी 2-2, 3-3 दिवस पोट साफ होत नाही,
पोट साफ न झाल्यास अस्वस्थता वाटते, छातीत दुखतं, जेवल्यानंतर अस्वस्थता होते, बेचैनी वाटते, आम्लपित्त वाढतं, पोट सारखं सारखं दुखत राहतं, छातीवरती पोटावरती दाब निर्माण होतो, छातीत वेदना निर्माण होतात. हीच अवस्था जास्त दिवस राहिल्यास रक्तदाब वाढणे, आम्लपित्त होणे किंवा मधुमेहासाठी असं पोषक असं वातावरण पोटामध्ये तयार होतं. अशा वेळेस मूळव्याधामध्ये बस्तीचा जर काही उपयोग जर केला तर विशेष करून जे ह्या पोटफुगीने जे त्रासले असतील तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. पोटातून आवाज येत असेल, अस्वस्थ वाटत असेल, यांनी तेलाच्या बस्तीचा जर उपयोग केला, विशेषतः याच्यामध्ये सुद्धा पिप्पल्यादी चूर्ण म्हणजे जे आयुर्वेदिक तेल आहे, यांनी जर काही डॉक्टरांकडून तुमच्या जवळच्या बस्ती घेतला किंवा इतरही औषधी तेलांचा जर बस्ती घेतला तर त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने फरक होताना आपल्याला जाणवतो. आता ज्या मोडांमधून रक्त पडतंय, रुग्ण अगदी घाबरला, यांच्यासाठी सुद्धा चिकित्सा ही वेगळ्या प्रकारची असते. रक्त पडतं याला आयुर्वेदामध्ये रक्तार्श म्हणतात आणि याच्यामध्ये जे रक्त जर पडत असेल तर याच्यातले दोष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शक्यतो कुठलेही आयुर्वेदिक डॉक्टर रक्त थांबवत नाही आणि ज्यावेळेस पेशंटला हलकं वाटतं, वेदना थांबलेल्या असतात, त्यानंतरच मग पुन्हा रक्त थांबवण्यासाठी चिकित्सा केली जाते. अर्थात रुग्ण जर बलवान असेल तरच या पद्धतीने विचार केला जातो. खूप अशक्तता असलेला पेशंट आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला आहे तर अशा वेळेस मात्र लगेचच्या लगेच रक्त थांबवण्यासाठी ही ट्रीटमेंट दिली जाते. अत्यंत अशक्तता कुठला रुग्ण असेल तर अशा रुग्णामध्ये पहिल्यांदा उपवास करायला सांगितला जातो आणि उपवासाने दोषांचं पाचन करण्याचा सल्ला दिला जातो. मूळव्याधातल्या मोडातली वेदना कमी झाल्यानंतर ज्यावेळेस शुद्ध रक्त येतंय असं ज्यावेळेस वाटतं त्याच वेळेस त्या रक्त थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातात. दोषांचा पाक असेल व्यवस्थित झाला असेल, अग्निदीपन म्हणजे भूक चांगली लागत असेल तर अशा वेळेस रक्ताचे स्तंभन करण्यासाठी विविध औषधींचा प्रयोग डॉक्टर करतात. परंतु रक्तस्रावामुळे ज्यांचं शरीर क्षीण झालेलं आहे, वात शरीरातला वाढलेला आहे, अशा मनुष्यास रक्त पडत असल्यास रक्त थांबवून त्याच्यामध्ये तुपाचा, तेलाचा या ठिकाणी वापर केला जातो. स्नेहबस्तीचा या ठिकाणी वापर केला जातो. या ठिकाणी ज्या मूळव्याधामधून रक्त पडतं या ठिकाणी कुड्याचा वापर सुद्धा होतो. कुड्या म्हणजे त्याला आयुर्वेदामध्ये कुटज या वनस्पतीचा खूप चांगल्या पद्धतीचा वापर होतो. तर कुटज ही जी वनस्पती आहे ही फक्त ज्या ठिकाणी रक्त पडत असेल तर त्या ठिकाणी ती रक्ताभिसरणाचे नियंत्रित करते आणि रक्तस्राव थांबण्यासाठी मदत करते. याचे काही कल्प आहेत, जसे कुटजावलेह असेल तर रक्तातिसार असेल किंवा म्हणजे जुलाबामधून रक्त पडत असेल, मूळव्याधामधून रक्त पडत असेल, उलटी आणि जुलाबातून रक्त पडत असेल तर ह्या कुटजावलेहचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो. त्याचबरोबर शेळीच्या दुधाचा वापर हे सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होतो. त्याचबरोबर लोणी साखर असेल, तूप असेल, तंडुलोदक म्हणजे तांदळाचं जे धुवन असतं, आपण जे तांदूळ धुतो त्या पाण्याचा वापर सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होतो. आणि एक प्रसिद्ध औषध म्हणजे नागकेशर. नागकेशर हे विशेषतः रक्त पडणाऱ्या मूळव्याधामध्येच वापरलं जातं. अत्यंत गुणकारी आहे आणि त्यामुळे शरीराची उष्णता सुद्धा नियंत्रित राहते. नागकेशर आहे, डाळिंब आहे, त्याचबरोबर कांदा आहे, याने सुद्धा रक्तार्शामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. कांदा म्हणजे विशेषतः पांढरा कांदा. त्याचबरोबर मूळव्याध याचा उपद्रव म्हणून जर मल व्यवस्थित जर काही सरत नसेल किंवा पोट सारखं सारखं फुगत असेल, आपण त्याला गुदावर्त म्हणतो, तर या ठिकाणी आपण गुदवर्ती आहेत, स्नेहबस्ती आहेत किंवा त्याने सुद्धा साफ होत नसेल तर तीक्ष्ण बस्तींचा वापर आयुर्वेदिक डॉक्टर या ठिकाणी करतात. त्याचबरोबर कल्याणक क्षार सारखं एक औषध आहे, तर याने सुद्धा जे मूळव्याधानंतर जे पोटफुगी आणि पचनाला जो अशक्तपणा आलेला असतो याने फायदा पडतो. त्याबरोबर सुरणाचा कंद आहे, या ठिकाणी सुरणाचा खूप चांगला उपयोग याच्यामध्ये मूळव्याधाच्या रोगामध्ये आयुर्वेदाने केलेला आहे. सुरण म्हणजे इलेफंट फूट. या सुरण ही मूळव्याधीची सर्वोत्तम औषधीपैकी एक मानली गेलेली आहे. ही केवळ एक भाजी म्हणून नाही
तर एक औषध म्हणूनही वापरलं जातं. हे गुदद्वारातील शिरांना बळकटी देतं आणि त्या ठिकाणाची सूज ही कमी करते. त्याबरोबर चित्रक मूळ असेल, बाकाना निंबा असेल, करंजा असेल, यांचाही खूप चांगल्या पद्धतीने वापर मूळव्याधामध्ये करता येतो. जे सुके मोड असतील, म्हणजे रक्त पडत नाही अशा मोडांसाठी बिब्बा म्हणजे भल्लातक याचा वापर चांगला होतो. आणि ज्याच्यामध्ये रक्त जास्त पडतं या ठिकाणी कुड्याची जी साल आहे तिच्यापासून निर्माण केलेली औषध किंवा ही प्रत्यक्ष कुडा ही खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसते. सर्व प्रकारच्या मूळव्याधामध्ये किंवा सर्व ऋतूमध्ये घेण्यास योग्य, शक्तिवर्धक आणि मलनाशक असं जर म्हटलं तर ताक आहे हे उत्तम असं औषध आहे, जे स्रोतसांचा आवष्टंभ मोडतं, वाताचे अनुलोमन करतं, अग्नी प्रदीप्त करतं. असं अन्न आणि अशी औषधं ही मूळव्याध झालेल्या मनुष्याने खावे व त्याच्या उलट म्हणजे ज्याच्यामुळे पोट साफ होत नसेल, भूक लागत नसेल, आवष्टंभ होत असेल तर हे असे पदार्थ त्यांनी शक्यतो वर्ज्य करावे. अर्श, अतिसार आहे, ग्रहणी आहेत, हे रोग बहुधा एकमेकांचे कारणीभूत असतात. अर्श, अतिसार आणि ग्रहणी हे रोग बहुधा मंदाग्नीमुळे होतात आणि जे एकमेकांना एका रोगामुळे दुसरा रोग होण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरतात. आणि अशा ठिकाणी ताक हे खूप चांगल्या पद्धतीचं औषध आहे. अग्निमंद झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे पचन शक्ती मजबूत करण्यासाठी आणि अग्नीचं रक्षण करण्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट देणं, चिकित्सा करणं हे या ठिकाणी आयुर्वेदामध्ये काही शास्त्रीय औषधे सुद्धा सांगितलेली आहेत, जे आम्ही आमच्या अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या प्रकृतीनुसार देत असतो. याच्यामध्ये आर्षोग्निवटी आहे, ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल आम्ही त्याचा वापर करतो. अर्शकुटार रस आहे, हे औषध गुदद्वाराच्या ठिकाणच्या गाठी सुकवण्यासाठी अत्यंत प्रभावी काम करतं. हे वात आणि कफ या दोन्हीही दोषांचं शमन करतं. त्याबरोबर त्रिफळा गुग्गुळ असेल, हे सूज कमी करण्यासाठी, जंतुनाशनासाठी काम करतं, इन्फेक्शन स्प्रेड होऊ नये म्हणूनही काम करतं आणि पचन मार्ग साफ करण्याकडे, शुद्ध करण्याकडे सुद्धा ते मदत करतं. त्याचबरोबर कांकाईनवटी असेल, ही गोळी विशेषतः वातप्रधान मूळव्याधामध्ये जिथे वेदना जास्त असतात त्या ठिकाणी याचा वापर होतो. ही औषधे जरी सुरक्षित असली तरी ती घेण्यापूर्वी नाडी परीक्षण, प्रकृती परीक्षण, गुद परीक्षण, प्रोक्टोस्कोपी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक रुग्णाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे डोस स्वतः शक्यतो ठरवू नका. प्रकृतीनुसार पेशंटच्या त्या औषधांच्या डोसामध्ये फरक पडतो. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घरगुती उपाय आणि औषधे हे मूळव्याधीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. पण जर तुमचा आजार जुना झालेला असेल, गाठी बाहेर पडत असतील किंवा खूप जास्त प्रमाणात जर काही रक्तस्राव होत असेल तर केवळ औषधांवर अवलंबून राहू नका. अशा वेळेस प्रगत उपचारांची अत्यंत गरज असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा औषधे काम करत नाही तेव्हा क्षारसूत्र ही आयुर्वेदिक शस्त्रक्रिया ही इतर सर्जरींपेक्षा का श्रेष्ठ ठरते, तो भाग पाहायला सुद्धा तुम्ही विसरू नका. आणि लक्षात ठेवा, आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद ही ती जपण्याची संस्कृती. आपण ही संस्कृती एकत्र जगायला हवी, नाही का? तुम्ही या प्रवासाचा भाग आहात, हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. कारण आरोग्य जपणं म्हणजे जीवनाचा सन्मान करणं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुमच्या मनाला भिडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तेष्टांना शेअर करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर झटकन पटकन करून ठेवा, कारण एखादं आरोग्यदायी ज्ञान कोणाचं जीवन बदलू शकतं. आयुर्वेदाचं खरं ज्ञान आणि आरोग्याचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू. आणि हो, जर तुम्ही कोणत्याही उपचारासाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधत असाल तर निसंकोचपणे खालील क्रमांकावरती कॉल करा. तुमच्या विश्वासाबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद.